हॅलो फ्रेंड्स, आपण केमिकल इक्विलिब्रिया या चॅप्टरमध्ये आतापर्यंत व्हॉट इज इक्विलिब्रियम, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम, टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम इन दॅट फिजिकल इक्विलिब्रियम अँड केमिकल इक्विलिब्रियम हे बघितलं. फिजिकल इक्विलिब्रियममध्ये आपण 3 डिफरंट टाईपचे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन इक्विलिब्रियम बघितले: सॉलिड लिक्विड, लिक्विड गॅस अँड सॉलिड गॅस. In chemical equilibrium, we have already seen 2 types of chemical equilibrium: homogeneous chemical equilibrium, in which all the reactants and products exist in one phase only, and heterogeneous chemical equilibrium, in which reactants and product exist in more than one physical state. This is heterogeneous chemical equilibrium. Now we learn about law of mass action. According to law of mass action, rate of any chemical reaction is directly proportional to active masses of reactant only, and each active mass term raised to the power which is numerically equal to its stoichiometric coefficient in a balanced chemical equation. म्हणजे केमिकल इक्वेशन्स जसं तुम्ही बॅलन्स करणार त्या बॅलन्स केमिकल इक्वेशनवरती इक्विलिब्रियम त्याची रेट डिपेंड करतो. मग यावरून आपण एक रिॲक्शन कन्सिडर केली होती, रिव्हर्सिबल इक्विलिब्रियम रिॲक्शन, आणि त्या रिॲक्शनसाठी आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला. रेट ऑफ फॉरवर्ड, रेट ऑफ बॅकवर्ड रेट दोघं फाइंड आउट केलेत. दोघांना कंडिशन ऑफ इक्विलिब्रियमनुसार आपण कम्पेअर केलं, आणि दोघांना कम्पेअर केल्यानंतर आपल्याला एक डेरिवेशन मिळालं. रेट ऑफ फॉरवर्ड अपॉन रेट ऑफ बॅकवर्ड आपण घेतला. आपल्याला रेट कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड अपॉन रेट कॉन्स्टंट ऑफ बॅकवर्ड which is equal to new constant known as equilibrium constant मिळाला. Now the value of equilibrium constant, note this very important point. मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही ऐकला नाही ऐकला किंवा मी बोललो का मी बोलताना विसरलो मला आठवत नाही, पण हा पॉईंट लक्षात घ्या की व्हॅल्यू ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिपेंड्स ऑन बॅलन्स केमिकल रिॲक्शन. If the different parameters are used to balance reaction, then value of equilibrium constant also changes. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा जनरली बॅलन्स केमिकल रिॲक्शनच्या बेसिसवर कॅल्क्युलेट होतो. मग तुम्ही रिॲक्शन बॅलन्स करताना त्याचे कोइफिशियंट बदललेत, त्याचा फॅक्टर बदलला, तुम्ही त्याला मल्टिप्लाय केलं, त्याच रिॲक्शनला तुम्ही एखाद्या फॅक्टरने मल्टिप्लाय केलं किंवा एखाद्या कॉमन फॅक्टरने डिवाइड केलं, तर रिॲक्शनमध्ये असलेल्या रिॲक्टंटचे आणि प्रॉडक्टचे कोइफिशियंट बदलतात, आणि कोइफिशियंट बदलले तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यूसुद्धा बदलते, लक्षात घ्या. क्लिअर? मग त्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला आपण इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट केलं, त्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला आपण इन टर्म्स ऑफ प्रेशर कॅल्क्युलेट केलं. कळालं हे सर्वांना? हिच्यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन नाही आहे. मग त्याच्या पुढचा पार्ट होता की ॲप्लिकेशन्स ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. याचं ॲप्लिकेशन काय, नेमकं कुठे वापरलं जातं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट? मग ॲप्लिकेशनमध्ये हा वापरला जातो टू प्रेडिक्ट एक्सटेंट ऑफ रिॲक्शन, to predict extent of reaction and to predict direction of reaction. मग किती रिॲक्शन झाली हे कसं समजेल? किती रिॲक्शन, नेमकी रिॲक्शन मग कुठला रेट फास्टर आहे, कोणत्या डायरेक्शनला रिॲक्शन मग होते हे कसं समजेल? मग ते समजण्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत. मग सिम्पल ॲप्लिकेशन्स ऑफ K equilibrium. Applications of K equilibrium. Now in that first application, to predict extent of reaction. To predict extent of reaction. Now if K equilibrium is greater than 10 raised to 3, if the value of K equilibrium is greater than 10 raised to 3, then reaction tends to completion. Reaction tends to completion.
जर व्हॅल्यू 10⁻³ पेक्षा जास्त असेल तर रिॲक्शन टेन्स टू कम्प्लिशन, म्हणजे रिॲक्शन कंप्लीट होण्यावर आहे. याचा अर्थ प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी व्हेरी हायर दॅन रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, दॅट मीन्स product concentration is much higher than reactants concentration. कळलं? प्रॉडक्ट हे मोर स्टेबल आहे, रिॲक्शन कंप्लीट होण्यावर आली आहे जर असेल तर. इफ के इक्विलिब्रियम, ऍक्च्युली असं लिहूया आपण, इफ के इक्विलिब्रियम इज हॅव्हिंग व्हॅल्यू greater than 10⁻³ but less than 10⁻³ if k equilibrium lies in between 10⁻³ to 10⁻³ या रेंज मध्ये जर लाइज होत असेल तर काय असेल, रिॲक्शन इज ॲट इंटरमिजिएट पोझिशन, देन रिॲक्शन इज ॲट equilibrium. Reaction is at equilibrium, or you can say intermediate position. That means the concentration of products and reactants are almost, not exactly, almost similar. And third case, if K equilibrium is less than 10⁻³, if K equilibrium less than 10⁻³, then reaction is just initiated and reactants concentration is much more higher than product concentration. Clear? मैं 3 कंडिशन टू प्रेडिक्ट एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. सिंपल एकदम, व्हॅल्यू लक्षात ठेवा, 10⁻³ पेक्षा जास्त असेल तर रिॲक्शन टेन्स टू कम्प्लिशन, 10⁻³ पेक्षा कमी असेल तर रिॲक्शन जस्ट इनिशिएटेड, आणि मधल्या बाजूला असेल तर इंटरमिजिएट पोझिशन आहे. नाउ सेकंड ॲप्लिकेशन, टू प्रेडिक्ट डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. Second, to predict direction of reaction. Now let's see here. In direction of reaction, you have to consider a term here, reaction quotient. A term is given known as reaction quotient. Denoted by Q and given by concentration of C⁻³ into D⁻D upon concentration of A⁻A into B⁻B. This is exactly similar to the equilibrium Kc, equilibrium constant Kc. Though the formula looks same, but the value you substituted in this formula are different. Kc कॅल्क्युलेट करताना जे कॉन्सन्ट्रेशन व्हॅल्यू तुम्ही पुट करणार आहेत ते कॉन्सन्ट्रेशन्स नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन्स नाही आहेत, ते इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स आहेत. आणि क्यू कॅल्क्युलेट करताना ॲक्च्युली याला QC म्हणणार, QP आणि QC असं पण डिनोट केलं तर QC, दॅट मीन्स टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन.
या फॉर्म्युल्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स तुम्ही पुट करणार आहे ह्या कुठल्याही इन्स्टंटला असू शकतात. ह्या रिॲक्शन इनिशिएट झाल्यावर लगेच असलेले कॉन्सन्ट्रेशन, रिॲक्शन कंप्लीट जेव्हा होण्यावर आली तेव्हाचे कॉन्सन्ट्रेशन, किंवा इंटरमिजिएट पोझिशनला कुठलेही असलेले कॉन्सन्ट्रेशन्स. म्हणजे रिॲक्शनमध्ये कुठल्याही इन्स्टंटला जर कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करण्यात आले तर ते कॉन्सन्ट्रेशन या फॉर्म्युल्यामध्ये पुट होतील QC व्हॅल्यू काढण्यासाठी. पण असे कॉन्सन्ट्रेशन पुट करण्यात आले की जे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स आहेत तर ते आन्सर असेल के इक्विलिब्रियम. तर ते आन्सर असेल के इक्विलिब्रियम. मग हे रिॲक्शन कोशंट आहे. ठीक आहे. हिअर कॉन्सन्ट्रेशन टेकन ॲट एनी इन्स्टंट. हिअर ऑल द कॉन्सन्ट्रेशन्स, हिअर all the concentrations are at any instance are at any instant. कुठल्याही इन्स्टंटला कुठल्याही टाइम इंटरवलला घेतलेली कॉन्सन्ट्रेशन्स आहेत. आणि के इक्विलिब्रियम कॅल्क्युलेट करताना जे कॉन्सन्ट्रेशन घेतले जातात ते कॉन्सन्ट्रेशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर असलेल्या इक्विलिब्रियम कंडिशनचे कॉन्सन्ट्रेशन्स असतात. ठीक आहे. मग आता QC आणि KC, KCचा फॉर्म्युला काय, अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट KC इज इक्वल टू C⁻C and D⁻D upon A⁻A into B⁻B. Clear? Here where all the concentrations taken at equilibrium ला घेतलेले कॉन्सन्ट्रेशन्स आहेत. नाउ केस 1, फर्स्ट केस सपोज, पहिली केस आहे if QC greater than KC, बघा दोघांचा फॉर्म्युला सारखाच आहे पण QC ची व्हॅल्यू जास्त आहे. फॉर्म्युला जर सारखा आहे तर KC हे केव्हाचं कॉन्सन्ट्रेशन आहे, जेव्हा इंटरमिजिएट पोझिशनला रिॲक्शन असेल इक्विलिब्रियमला तेव्हाची व्हॅल्यू, म्हणजे प्रॉडक्ट अपॉन रिॲक्टंट आहे. हे सुद्धा प्रॉडक्ट अपॉन रिॲक्टंट आहे. पण QC ची व्हॅल्यू जास्त आली याचा अर्थ प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, न्यूमरेटर जास्त आहे. न्यूमरेटर जास्त केव्हा असेल, जेव्हा प्रॉडक्ट जास्त असेल. प्रॉडक्ट जास्त केव्हा असेल, जेव्हा रिॲक्शन कंप्लीट होण्याकडे आलेली असेल. कळतंय? मग इफ QC ग्रेटर दॅन KC then reaction goes beyond equilibrium and tends to completion. That means here the reason for this rate of forward reaction may be higher than rate of backward reaction. Here rate of forward reaction is more. फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट जास्त असल्यामुळे प्रॉडक्ट जास्त तयार होतील. प्रॉडक्ट जास्त तयार झाले तर न्यूमरेटर वाढेल, न्यूमरेटर वाढला तर QC ची व्हॅल्यू वाढेल. सॉरी. केस 2, if QC smaller than KC, reaction quotient smaller than equilibrium constant, then now QC is smaller याचा अर्थ न्यूमरेटर कमी आहे. न्यूमरेटर कमी, रिॲक्टंट जास्त आहे. मग न्यूमरेटर कमी म्हणजे प्रॉडक्ट कमी आहे, रिॲक्टंट जास्त, म्हणजे रिॲक्शन जस्ट इनिशिएटेड अँड मूव टुवर्ड्स इक्विलिब्रियम. आता सुरुवात झाली आहे आणि आता इक्विलिब्रियमकडे जाते. वरच्या केसमध्ये इक्विलिब्रियम अचीव झालं आणि इक्विलिब्रियमच्या पुढे निघून गेली रिॲक्शन. या केसमध्ये आता सुरुवात झाली आहे आणि इक्विलिब्रियमकडे मूव होते. If QC
smaller than Kc, then reaction just initiated and moves towards इक्विलिब्रियम. रिॲक्शन कुठे मूव्ह होते, इक्विलिब्रियम कडे मूव्ह होते आता सध्या. आता ही रिॲक्शनची डायरेक्शन आहे की ती रिॲक्शन इक्विलिब्रियम कडे मूव्ह होते. पण ऍक्च्युली ही जी कंडिशन मिळाली याचं रिझन काय असेल, इथं हे याचं रिझन होतं, हे रिझन आहे की फॉरवर्डचा रेट जास्त होता म्हणून ते पुढे निघून गेले. इथं रिझन काय असू शकतं, समजा इक्विलिब्रियम हे ओरिजिनल कंडिशन आपण कन्सिडर केली तर इथे रिझन काय असेल, बॅकवर्डचा रेट जास्त असेल. रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन is more. Rate of backward reaction is more. हे असेल. केस नंबर 3. If QC is equal to KC, then जर QC आणि KC सारखेच आहेत याचा अर्थ all the concentration at a given instance are equal to equilibrium concentrations, म्हणजे रिॲक्शन इक्विलिब्रियमला आहे. Then reaction is at equilibrium. Reason काय असेल, रिॲक्शन इक्विलिब्रियमला काय असेल, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन मस्ट बी इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड हे दोघंही सारखे असतील आणि जर हे दोघं सारखे असतील तर रिॲक्शन इक्विलिब्रियमला असेल. कारण अकॉर्डिंग टू कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम, इफ बोथ द रेट्स आर सेम देन द रिॲक्शन इज ॲट इक्विलिब्रियम. क्लिअर. मग हा टॉपिक तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. ॲप्लिकेशन्स ऑफ के इक्विलिब्रियम. अनदर ॲप्लिकेशन, थर्ड ॲप्लिकेशन, तुम्ही हे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे टू प्रेडिक्ट द एक्सटेंट ऑफ रिॲक्शन, टू प्रेडिक्ट डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. अँड थर्ड ॲप्लिकेशन आहे टू प्रेडिक्ट और टू फाइंड आउट the unknown equilibrium concentration फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन वापरलं जातं. समजा हे जे एक्सप्रेशन आहे या एक्सप्रेशनमध्ये तुम्हाला एखाद्याचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, QC माहिती आहे, सपोज समजा इथं KC माहिती आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट माहिती आहे. यू हॅव टू फाइंड आउट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. यू कॅन फाइंड आउट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. तुम्हाला प्रॉडक्ट माहिती आहे, रिॲक्टंट माहिती आहे, KC कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. समजा C माहिती आहे, A माहिती, B पण माहिती आहे आणि KC पण माहिती आहे. तुम्हाला Dचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करता येईल एका पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल कंपोनंटचं रिॲक्शनच्या. इट मे बी रिॲक्टंट, इट मे बी प्रॉडक्ट, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतं. दिस इज अनदर ॲप्लिकेशन. हे सुद्धा एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन याचं. कळालं. आता बरेच लोकांना जेव्हा तुम्ही हे सर्व कॉन्सन्ट्रेशन्स कॅल्क्युलेट करतात याच्या बेसिसवर इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स जे डिफरंट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ते कॅल्क्युलेट करावे लागतात. वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येतील. तुम्हाला याच्या फर्दर चॅप्टर जे एक्सटेन्शन चॅप्टर या चॅप्टरचं 12थमध्ये आयनिक इक्विलिब्रिया, तिथं या गोष्टी शिकायला मिळतील. 12थमध्ये केमिकल कायनेटिक्स नावाचं एक चॅप्टर आहे, तिथेही तुम्हाला याचा थोडाफार वापर होईल, लॉ ऑफ मास ॲक्शन वगैरेचा. आता या टॉपिकमध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक अजूनही बाकी आहे, आणि त्याचं नाव आहे ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल. आय होप तुम्ही सर्व समजून घेतलंय आणि नोट डाऊनही करून घेतलंय. पुढचा टॉपिक आहे ली चॅटेलियर प्रिन्सिपल. व्हॉट इज ली चॅटेलियर प्रिन्सिपल? ली चॅटेलियर इज अ ग्रेट पर्सन हू हॅविंग कीन ऑब्झर्वेशन ऑफ नेचर. त्याचं नेचरमध्ये खूप कीन ऑब्झर्वेशन्स होतं. नेचरवर फार केअरफुली सर्व गोष्टी ऑब्झर्व करायच्या होत्या आणि त्यांनी ऑब्झर्व केल्यानंतर त्याने काही फाइंडिंग्स केलेत, शोधून काढलं की नेचरमध्ये काय बेसिक गोष्ट, काय लॉ आहे नेचरचे, आणि त्याने एक प्रिन्सिपल पुट फॉरवर्ड केलं. अकॉर्डिंग टू ली चॅटेलियर प्रिन्सिपल, व्हेनेवर an external stress is applied to the reaction is at equilibrium, then the equilibrium adjusts itself so as to minimize that applied stress.
दिस इज ली चॅटेलियर प्रिन्सिपल. म्हणजे एखाद्या सिस्टीमला इक्विलिब्रियम रिॲक्शनला जर एक्सटर्नल प्रेशर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला गेला, स्ट्रेस अप्लाय केला गेला, स्ट्रेस. नाव एक्सटर्नल स्ट्रेस म्हणजे नेमकं काय करणार आहे, नेमकं काय अप्लाय होणार आहे. तर एक्सटर्नल स्ट्रेस इन द फॉर्म ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, इन द फॉर्म ऑफ चेंज इन प्रेशर, इन द फॉर्म ऑफ चेंज इन व्हॉल्यूम, इन द फॉर्म ऑफ चेंज इन टेम्परेचर. कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अप्लाय होणार आहे, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन चेंज करू शकतात, तुम्ही प्रेशर चेंज करू शकतात, तुम्ही व्हॉल्यूम चेंज करू शकतात, है ना, तुम्ही टेम्परेचर चेंज करू शकतात, तुम्ही कॅटलिस्ट ॲड करू शकता. दीज आर दी स्ट्रेसेस which are added to the reaction is at equilibrium. Now whenever such type of stresses is applied to equilibrium reaction, then equilibrium adjusts itself so as to minimize that stress. Minimize that stress. जो स्ट्रेस अप्लाय होतोय तो स्ट्रेस मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करेल. काय करेल? मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करेल. नेमकं काय करेल? नेमकं काय करणार आहे? ली चॅटेलियर प्रिन्सिपल. मग आधी ली चॅटेलियर प्रिन्सिपलचं स्टेटमेंट लिहून घेऊ आपण. ठीक आहे. ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल. Lee Chatelier's principle. Now, whenever an external stress is applied, whenever an external stress is applied to the system or reaction at equilibrium, to the system or reaction at equilibrium, then equilibrium adjusts itself so as to minimize that applied stress. That applied stress. जो काय स्ट्रेस अप्लाय झाला तो स्ट्रेस मिनिमाइज करण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सरांनी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितलेत, 50 प्रॉब्लेम सोडवून आणायला सांगितलेत की पुढच्या संडेला येताना 50 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आणा. मग हा स्ट्रेस झाला तुमच्या सिस्टीमवरती. तुम्ही नॉर्मल आयुष्य जगत होतात आणि अचानक एका संडे तुम्हाला सांगितलं सरांनी की पुढच्या लेक्चरला येताना 50 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आणा. मग आता तुमच्या सिस्टीमला जी की नॉर्मल लाईफ जगत होती तिला स्ट्रेस अप्लाय झाला, टेन्शन आलं तुम्हाला, है ना, स्ट्रेस झाला. मग आता स्ट्रेस कमी कसा करायचा? मग स्ट्रेस कमी करण्यासाठी इक्विलिब्रियम नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे? पुढच्या लेक्चरला ॲब्सेंट राहायला पाहिजे. बरोबर की नाही? नाही, अजिबात नाही. ही तुम्ही ह्युमन ओव्हर स्मार्टनेस दाखवत आहेत. ॲक्च्युली जी नॅचरल फॅक्ट आहे त्या नॅचरल फॅक्टनुसार तुम्ही असा प्रयत्न केला पाहिजे की तो स्ट्रेस कमी होईल. स्ट्रेस केव्हा कमी होईल? क्लासला न जाऊन का काहीतरी दुसरं करून? स्ट्रेस कमी तेव्हाच होईल जेव्हा जो स्ट्रेस अप्लाय झाला आहे तो स्ट्रेस मिनिमाइज कराल तुम्ही. मिनिमाइज कसा होईल? प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. 50 प्रॉब्लेम सरांनी दिलेत, घरी गेल्याबरोबर सुरुवात करा. 1 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, थोडा कमी होईल. 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, थोडा कमी होईल. ज्या दिवशीचं प्रॉब्लेम सांगितले होते त्याच दिवशी जर तुम्ही एक निम्मे 50% प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह करून घेतले तर स्ट्रेस मिनिमाइज होईल. 100% सॉल्व्ह केले तर पूर्ण स्ट्रेस फ्री होऊन जाल. 100% प्रॉब्लेम तुम्ही जर सॉल्व्ह करून टाकले 50 प्रॉब्लेम्स तर तुमचा स्ट्रेस फ्री होऊन जाल. तुम्हाला कुठलाही स्ट्रेस राहणार नाही, कारण तुमचं जे स्ट्रेस होता तो आता वॅनिश होऊन गेला, निघून गेला स्ट्रेस. ठीक आहे. समजा तुम्ही मार्केटमध्ये भाजी आणायला चाललेत, काही मार्केटमध्ये शॉपिंग करायला चालले. शॉपिंग करायला आल्यानंतर तुम्ही तुमच्या हातामध्ये 2 बॅग्स आहेत फुल भरलेल्या, भाजीपाला वगैरे सर्व घेतला आहे. तुम्ही लॉकडाऊन लागणार आहे आपल्याकडे आणि म्हणून तुम्ही सर्व पिशव्या भरून घेतल्यात सर्व. आणि या सर्व पिशव्या तुम्ही एका हातात पकडल्यात, एका सिंगल हँडमध्ये पकडून घेतल्यात आणि सिंगल हँडमध्ये त्या पिशव्या पकडून तुम्ही चालतायत रस्त्याने. चालल्यानंतर तुम्ही ऑब्व्हियसली तुमचं इक्विलिब्रियम जे पोश्चर ते डिस्टर्ब होऊन जाणार. तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बेंड होणार तुमची बॉडी. मग हा इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला म्हणजे तुमच्या नॉर्मल पोश्चरला एक स्ट्रेस अप्लाइड झाला इन द फॉर्म ऑफ वेट. नाऊ
या स्ट्रेसला मिनिमाइज करण्यासाठी तुम्ही काय करणार, पिशव्या सोडून द्यायचे तिथंच. असं करता येईल का? नाही करता येणार. एवढा भाजीपाला घेतला आपण आता, एवढं शॉपिंग केलं, किराणा घेतला, भाजीपाला घेतला, जे काही केलं रे, तर ते तिथं सोडून चालणार नाही. तिथं सोडलं तर स्ट्रेस निघून जाईल, पण तुमचा स्ट्रेस निघून जाईल, घरच्यांना जास्त स्ट्रेस येईल. आणि यू हॅव ऑलरेडी पेड फॉर दॅट. मग काय करणार? तुमच्याकडे दुसरा हात आहे ना, हा खाली आहे, हा रिकामा आहे, हा रिकामा मोबाईल खेळतोय, मोबाईलला खिशात ठेवा आणि एका हातात ज्या 2 पिशव्या आहेत त्यातली एक पिशवी एका हातात घ्या, दुसरी पिशवी दुसऱ्या हातात घ्या. आता तुम्ही जेव्हा चालाल तेव्हा तुमचं पोश्चर नॉर्मल असेल. म्हणजे तुम्ही काय केलं, समजा हे समजा हे नॉर्मल पोश्चर आहे, हे इक्विलिब्रियम आहे, इकडे रिॲक्टंट आहे, हे प्रॉडक्ट आहे, हे रिॲक्टंट आहे, हे प्रॉडक्ट आहे. रिॲक्टंटवर स्ट्रेस अप्लाय, उजव्या हातामध्ये 2 पिशव्या होत्या, इथं स्ट्रेस अप्लाय झाला, इथं स्ट्रेस अप्लाय झाला. हा स्ट्रेस मिनिमाइज कसा केला? इकडचं वेट इकडे शिफ्ट केलं, रिॲक्टंटचं वेट प्रॉडक्टकडे शिफ्ट केलं, इकडची एक पिशवी इकडच्या बाजूला आणली. आता पोश्चर कसं झालं? नॉर्मल पोश्चर झालं. इकडे पण वेट आहे, इकडे पण वेट आहे, बॉडी अशी नाही आहे, बॉडी नॉर्मली अशी आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात इक्विलिब्रियमने ॲडजस्ट केलं. काय ॲडजस्ट केलं? मिनिमाइज केला तो स्ट्रेस. एका बाजूला स्ट्रेस होता, तो दुसऱ्या बाजूला शिफ्ट केला. कळतं तुम्हाला? मग अशाच पद्धतीने वेगवेगळे पॅरामीटर्स जे आहेत इक्विलिब्रियमवर अफेक्ट करणारे, कॉन्सन्ट्रेशन असेल, व्हॉल्यूम असेल, प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, तर हे पॅरामीटर्स एका बाजूला एक स्ट्रेस अप्लाय झाला तर दुसऱ्या बाजूला कन्वर्ट होतात. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर इक्विलिब्रियम स्वतःला अशा पद्धतीने ॲडजस्ट करेल की वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊन जाईल, वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रिॲक्टंटचं कन्वर्जन प्रॉडक्टमध्ये होईल, तर मोर अँड मोर प्रॉडक्ट विल बी फॉर्म. जितके जास्त प्रॉडक्ट तयार होतील तितकं रिॲक्टंट कमी होत जाईल, म्हणजे रिॲक्टंटचा स्ट्रेस कमीच झाला. जर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त वाढलं तर रिव्हर्सिबलचा रेट वाढेल आणि परत रिॲक्टंट तयार होतील. जेवढं रिॲक्टंट जास्त तयार होतील तेवढं परत इक्विलिब्रियम मेंटेन होऊन जाईल. क्लिअर आहे? रिॲक्टंटला कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर प्रॉडक्ट तयार होतील, प्रॉडक्टला कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर परत रिॲक्टंट तयार होतील, रिव्हर्सिबलचा रेट वाढेल. तसंच प्रेशर वाढलं, जर प्रेशर वाढलं एखाद्या रिॲक्शनमध्ये, समजा गॅसियस रिॲक्शन आहे आणि त्या गॅसियस रिॲक्शनमध्ये किंवा ज्या रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ मोल्स डिफरंट आहेत रिॲक्टंटला आणि प्रॉडक्टला, अशा रिॲक्शन्समध्ये जर प्रेशर वाढलं तर रिॲक्शन अशा बाजूला शिफ्ट होईल किंवा अशा डायरेक्शनला शिफ्ट होईल ज्या डायरेक्शनला मिनिमम नंबर ऑफ मोल्स आहेत. आणि जर प्रेशर कमी झालं तर रिॲक्शन अशा डायरेक्शनला शिफ्ट होईल जिथं मॅक्सिमम नंबर ऑफ मोल्स आहेत. मग याचे एक्झाम्पल्स बघूया आपण, एक्झाम्पलद्वारे तुम्हाला क्लिअर लक्षात येईल. मग फॅक्टर्स अफेक्टिंग ली चॅटिलियर प्रिन्सिपल, हे ली चॅटिलियर प्रिन्सिपल्स आहेत ना, हे समजून घ्यायचे आपल्याला. फॅक्टर्स अफेक्टिंग, फर्स्ट फॅक्टर कॉन्सन्ट्रेशन. आता 2 पॅरामीटर आहेत, एक रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन, एक प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन. एक रिॲक्शन आहे, कुठली रिॲक्शन? A + B = C + D. ठीक आहे. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन्क्रीजेस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ, अप्पर ॲरो म्हणजे इन्क्रीज, अप्पर ॲरोचा अर्थ काय? इन्क्रीजेस. इथं शॉर्ट नोटेशन, अप्पर ॲरो मीन्स इन्क्रीजेस. युनिव्हर्सल नाही आहे, पेपरमध्ये नाही लिहायचं आहे, पण हे आपल्याला शॉर्टकटमध्ये. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन्क्रीजेस, रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वाढलं, रिॲक्टंट या बाजूला आहे, तुमच्या लेफ्ट हँड साईडला रिॲक्टंट आहेत, इकडे प्रॉडक्ट आहेत, इकडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर हे कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे? इकडनं रिॲक्टंट साईडकडनं ते कुठे शिफ्ट करायचं आहे? प्रॉडक्ट साईडकडे शिफ्ट करायचं आहे. हे प्रॉडक्ट साईडकडे शिफ्ट कसं होईल? रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इन्क्रीजेस. फॉरवर्ड जो रिॲक्शनचा रेट आहे, रिॲक्टंटचं कन्वर्जन प्रॉडक्टमध्ये होईल. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इन्क्रीजेस सो ॲज टू प्रोड्यूस मोर अँड मोर प्रॉडक्ट. If concentration of reactant increases, then rate of forward reaction increases. Rate of forward reaction increases so as to produce more product. So as to produce more products. प्रॉडक्ट्स वाढतील. पण हे केव्हा आहे? जेव्हा रिॲक्शन ऑलरेडी इक्विलिब्रियमला असेल. वेन द सिस्टीम ॲट इक्विलिब्रियम. कॉन्सन्ट्रेशन केव्हा वाढवायचं? इक्विलिब्रियमला असल्यानंतर. ऑलरेडी इक्विलिब्रियमला आहे आणि मग तुम्ही कॉन्सन्ट्रेशन बाहेरून ॲड करत आहे, बाहेरून ॲड करता लागेल. एक्सटर्नल शब्द म्हणतो इथे, एक्सटर्नल स्ट्रेस बाहेरून ॲड केला जातं. मग रिॲक्शन अँड व्हाईस वर्सा.
व्हाईस वर्सा मीन्स जर कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं वाढलं तर फॉरवर्डचा रेट वाढेल आणि मोर प्रॉडक्ट तयार होतील. पण इफ मोर प्रॉडक्ट आर ॲडेड एक्सटर्नली इन द सिस्टीम. समजा एक बिकर आहे, त्या बिकरमध्ये इक्विलिब्रियम रिॲक्शन मेंटेन केली आपण आणि त्या रिॲक्शनचे जे प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बाहेरून आपण ॲड केलं, त्याच्यामध्ये एक्सटर्नली आपण त्यामध्ये ॲड केलं आहे, स्वतःहून ॲड करून टाकलं. इफ प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, the stress is produces on the right hand side, and if stress is produces on the right hand side on the product side, then that stress will be minimized only by converting that product into reactants. म्हणजे मग प्रॉडक्ट कडून रिॲक्टंट कडे कन्व्हर्जन होईल, रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन इन्क्रीजेस, बॅकवर्डचा रेट वाढेल, रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन इन्क्रीजेस अँड मोर रिॲक्टंट्स विल बी फॉर्म, मोर अँड मोर रिॲक्टंट्स विल बी फॉर्म. रिॲक्टंट फॉर्म होत आहे याचा अर्थ प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कन्झ्युम होत आहे. इथं रिॲक्टंट फॉर्म, तिथं प्रॉडक्ट तयार होत आहे, इथं प्रॉडक्ट तयार होत आहे याचा अर्थ रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कन्झ्युम होत आहे, वापरलं जात आहे, हे वापरलं जाईल, प्रॉडक्ट तयार होतील. जर प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर प्रॉडक्ट वापरले जातील, रिॲक्टंट तयार होतील, फॉरवर्डच्या ऐवजी बॅकवर्डचा रेट वाढेल, फॉरवर्डच्या ऐवजी बॅकवर्डचा रेट वाढेल. समजतंय? ली चॅटेलियर प्रिन्सिपल, व्हेरी बेसिक प्रिन्सिपल आणि इम्पॉर्टंट प्रिन्सिपल विच ऑलरेडी यूज्ड इन लाईफ ऑल्सो. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सुद्धा हे प्रिन्सिपल वापरू शकता. व्हेनेवर अन एक्सटर्नल स्ट्रेस disturb your mental fitness, disturb your physical fitness, then and then only you have to adjust yourself so as to minimize that stress. त्या स्ट्रेसला मिनिमाइज करण्यासाठी स्वतःला ॲडजस्ट करा, उगाच याला त्याला दोष देत बसू नका. ठीक आहे? पहिला फॅक्टर कॉन्सन्ट्रेशन. सेकंड फॅक्टर आपण कन्सिडर करूया प्रेशर. आणि व्हॉल्यूम ऑलमोस्ट दोघं सेमच कन्सिडर केल्या, सिमिलर वेने कन्सिडर केले जातात. आता प्रेशर हा अशा ठिकाणी वापरला जातो, अशा रिॲक्शन इक्विलिब्रियम रिॲक्शनमध्ये जिथं नंबर ऑफ मोल्स व्हॅरी करतात. whenever there is a change in number of moles in reactants and product for gaseous reaction only, for gaseous reactions. pressure कोणासाठी आहे? for gaseous reaction where del Ng not equal to 0. म्हणजे चेंज इन नंबर ऑफ गॅसियस मोल झिरो नाही आहे, प्रॉडक्ट आणि रिॲक्टंट यांचे नंबर ऑफ गॅसियस मोल्स डिफरंट आहेत. सपोज एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की असं एक्झाम्पल आहे, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. हे बरं प्रोसेस N2 गॅसियस प्लस थ्राइस H2 गॅसियस. दिस विल गिव्स यू ट्वाइस NH3 गॅसियस. इथं नंबर ऑफ मोल्स किती आहेत बघा, इथं मोल्स किती आहेत? 1 मोल, इथं 3 मोल, टोटल किती मोल आहे? 4 मोल्स. इथं किती मोल्स आहेत? 2 मोल्स. ठीक. आता जेव्हा एखाद्या गॅसियस रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ मोल्स हे मिनिमाइज होत असतात तेव्हा त्या रिॲक्शनचा टाईप हा फॉर्मेशन किंवा सिंथेसिस टाईप असतो. आणि ज्या रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज होत असतात त्या रिॲक्शनचा टाईप डिकम्पोजिशन टाईप असतो. म्हणजे ही जी रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन इक्विलिब्रियममध्ये कन्सिडर केली, याच्यामध्ये एक फॉरवर्ड आहे आणि एक बॅकवर्ड आहे. फॉरवर्ड म्हणजे फॉर्मेशन ऑफ अमोनिया. दिस इज सिंथेसिस टाईप ऑफ रिॲक्शन. फॉरवर्ड रिॲक्शन जी आहे ती सिंथेसिस आहे आणि बॅकवर्ड रिॲक्शन अमोनियाचं डिकम्पोजिशन होऊन गेलं, ती रिॲक्शन डिकम्पोजिशन आहे. ठीक आहे. फॉरवर्ड सिंथेसिस आहे, बॅकवर्ड डिकम्पोजिशन आहे. मग तुम्ही जर प्रेशर वाढवलं तर प्रेशर वाढवलं तर काय होईल? प्रेशर जर वाढवलं, ही रिॲक्शन इक्विलिब्रियममध्ये आहे आणि या रिॲक्शनचं तुम्ही प्रेशर इन्क्रीज केलं, मग प्रेशर इन्क्रीज केलं नेमकं काय घडेल सांगा? प्रेशर वाढवलं तर मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येतील. करेक्ट आहे. प्रेशर जर वाढवताय, तुम्ही दाब वाढवताय, तर मॉलिक्युल्स जे आहेत ते एकमेकांच्या जवळ येतील, एकमेकांच्या जवळ आले ते एकमेकांशी रिॲक्ट होतील. जर एकमेकांशी रिॲक्ट झाले तर ते कंबाईन होतील आणि फॉर्मेशन टाईप रिॲक्शन सिंथेसिस टाईपचा रेट वाढेल, सिंथेसिस टाईप ऑफ रिॲक्शनचा रेट वाढेल. इफ प्रेशर increases
then rate of synthesis type of reaction increases. Synthesis type of reaction increases. सिंथेसिस टाइप ऑफ रिॲक्शनचा रेट वाढेल आणि अमोनिया जास्तीत जास्त, म्हणजे या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये अमोनिया जास्त तयार होईल. जर प्रेशर वाढवलं तर अमोनियाचं फॉर्मेशन जास्तीत जास्त होईल, आणि जर प्रेशर कमी केलं या ओव्हरऑल इक्विलिब्रियम सिस्टीमचं, तर जास्तीत जास्त अमोनिया वापरले जातील, डिकम्पोज होतील आणि नायट्रोजन आणि हायड्रोजन तयार होईल. ठीक आहे. इफ प्रेशर डिक्रीजेस then rate of decomposition type of reaction increases. Rate of decomposition type of reaction increases. म्हणजे या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये प्रेशर वाढवलं तर फॉरवर्डचा रेट वाढेल, आणि या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये प्रेशर कमी केलं तर बॅकवर्डचा रेट वाढेल. पण असं अजिबात लक्षात ठेवायचं नाही की फॉरवर्डचा वाढेल आणि बॅकवर्डचा वाढेल, कारण फॉरवर्ड रिॲक्शन कोणती आणि बॅकवर्ड कोणती हे आपल्याला समजत नाही. तुम्हाला हेच एक्झाम्पल जर मी असं अपोजिट लिहून दिलं, उलट अमोनिया इकडे आणि हे इकडे, तर फॉरवर्ड रिॲक्शन ही डिकम्पोजिशन असेल आणि बॅकवर्ड रिॲक्शन ही सिंथेसिस असेल. म्हणून शब्द कुठले महत्त्वाचे या केसमध्ये? सिंथेसिस, डिकम्पोजिशन. दोन टाईपचे रिॲक्शन आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, सिंथेसिस आणि डिकम्पोजिशन. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग हे दोन पॅरामीटर जे सर्वात महत्त्वाचे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता बघा अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर प्रेशर वाढलं तर इक्विलिब्रियम शिफ्ट टू दॅट साइड व्हेअर नंबर ऑफ गॅसियस मोल्स आर लेस. जर प्रेशर वाढलं तर प्रेशर वाढल्यानंतर कोणाचा रेट वाढतो? फॉरवर्ड सिंथेसिसचा वाढतो. सिंथेसिसचा वाढलं तर इक्विलिब्रियम कोणत्या बाजूला शिफ्ट होते? जिथं कमीत कमी नंबर ऑफ मोल्स आहेत. जर प्रेशर कमी झालं तर रिॲक्शनची इक्विलिब्रियम अशा बाजूला शिफ्ट होते जिथं मॅक्सिमम नंबर ऑफ गॅसियस मोल्स आहेत. म्हणजे थोडक्यात इफ प्रेशर increases then equilibrium shifted to that direction where volume is less. जिथं व्हॉल्यूम कमी आहे त्या बाजूला शिफ्ट होतं. जर प्रेशर डिक्रीज केलं तर इक्विलिब्रियम अशा बाजूला शिफ्ट होतं जिथं व्हॉल्यूम जास्त आहे. बघा, प्रेशर वाढवलं तर अमोनिया तयार होतो, म्हणजे व्हॉल्यूम कमी असलेल्या साईडला इक्विलिब्रियम शिफ्ट होतं. जर प्रेशर कमी केलं तर अमोनिया डिकम्पोज होतो, आणि जिथं नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस जास्त आहेत, जिथं व्हॉल्यूम जास्त आहे, अशा बाजूला इक्विलिब्रियम शिफ्ट होतं. हे महत्त्वाचं क्लिअर लक्षात ठेवा. नंबर थ्री टेम्परेचर. दिस इज अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर, टेम्परेचर. नाउ देर आर टू टाइप्स ऑफ रिॲक्शन डिपेंडिंग ऑन द ॲडिशन अँड इव्हॉल्युशन ऑफ टेम्परेचर. वन इज एक्झोथर्मिक, अनदर वन इज एंडोथर्मिक. सिंपल एक्झाम्पल सांगतो, खूपच सोपं एक्झाम्पल, जे सर्वांना तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. समजा लिक्विड असेल, लिक्विड इज इन इक्विलिब्रियम विथ गॅस. समजा H2O लिक्विड आहे आणि H2O गॅस आहे, म्हणजे H2O वेपर आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल. आता लिक्विडचं गॅसमध्ये होणं किंवा कन्व्हर्जन होईल लिक्विडच्या गॅसमध्ये जेव्हा तुम्ही त्याला हीट करणार. लिक्विडला हीट केलं तर वेपर्स तयार होतील ना. मग हिटिंग करणार म्हणजे रिॲक्शन कुठली? एंडोथर्मिक. ही रिॲक्शन आहे एंडोथर्मिक. फॉरवर्ड परत या पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी एंडोथर्मिक. लेफ्ट टू राईट एंडोथर्मिक, राईट टू लेफ्ट गॅसियस लिक्विडमध्ये केव्हा कन्वर्ट होतील? जेव्हा कंडेन्सेशन होईल, जेव्हा हीट लॉस होईल. हीट लॉस झाली म्हणजे काय झालं? एक्झोथर्मिक. सपोज ही रिॲक्शन इक्विलिब्रियमला आहे. इक्विलिब्रियम समजा लिक्विड वॉटर आहे, त्याचं गॅसियस लिक्विडमध्ये होत आहे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. किती डिग्री आहे? 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे बॉइलिंग पॉईंट आहे वॉटरचा इक्विलिब्रियममध्ये. अँड वेअर लिक्विड वेपर प्रेशर इक्वल टू गॅसियस वेपर प्रेशर विच इज एक्झॅक्टली इक्वल टू 1 atm ॲट 100 डिग्री सेल्सिअस अँड 1 atm प्रेशर. ही कंडिशन आहे नॉर्मल. मग आता या केसमध्ये जर टेम्परेचर वाढलं, इफ टेम्परेचर
इफ टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉट हॅपन, म्हणजे टेम्परेचर 100ला आहे, 100पेक्षा जास्त वाढवलं तुम्ही, 100पेक्षा जास्त वाढवलं तर एंडोथर्मिकचा रेट वाढेल. कोणाचा? अशी रिॲक्शनचा रेट वाढेल जिच्यामध्ये हीट ॲब्सॉर्ब होते. टेम्परेचर वाढवतायत अशा रिॲक्शनचा रेट वाढेल ज्याच्यामध्ये हीट ॲब्सॉर्ब होते. ॲब्सॉर्ब कुठे होते? लिक्विडमध्ये ॲब्सॉर्ब होते, गॅस तयार होतो. एंडोथर्मिकचा रेट वाढेल आणि मोर अँड मोर गॅसेस तयार होतील. मोर अँड मोर गॅसेस तयार होतील. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, रेट ऑफ एंडोथर्मिक रिॲक्शन इन्क्रीजेस. एंडोथर्मिक रिॲक्शन इन्क्रीजेस अँड मोर H2 गॅस, मोर गॅसेस आर प्रोड्यूस. क्लिअर? या केसमध्ये, ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये. पण जनरल कुठलं एक्झाम्पल घेतलं तर हे तर फिक्स स्टेटमेंट, इफ टेम्परेचर इन्क्रीज रेट ऑफ एंडोथर्मिक रिॲक्शन इन्क्रीजेस. एंडोथर्मिकचा रेट वाढतो. आणि जर टेम्परेचर कमी केलं, इफ टेम्परेचर डिक्रीजेस, देन रेट ऑफ एक्झोथर्मिक रिॲक्शन इन्क्रीजेस. एक्झोथर्मिक रिॲक्शन इन्क्रीजेस म्हणजे टेम्परेचर कमी केलं, 100पेक्षा कमी केलं तुम्ही, 70 डिग्री केलं टेम्परेचर. 70 डिग्री केलं म्हणजे हीट कमी झाली. हीट कमी झाली म्हणजे जे गॅसियस वेपर्स आहेत त्याचं कन्वर्जन परत लिक्विडमध्ये होईल, कंडेन्सेशन होईल, त्याचं मोर अँड मोर लिक्विड विल बी देअर. तिकडे लिक्विड सर्वात जास्त असते. म्हणजे थोडक्यात जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा इक्विलिब्रियम अशा डायरेक्शनला शिफ्ट होते, ज्या डायरेक्शनला हीट ॲब्सॉर्ब झालेली असते. जर टेम्परेचर कमी झालं तर एक्झोथर्मिकचा रेट वाढतो आणि इक्विलिब्रियम अशा डायरेक्शनला शिफ्ट होते जिथं हीट रिलीज होते. अशा डायरेक्शनला रिॲक्शन फेवर होते. आणि चौथा पॅरामीटर जो आहे कॅटलिस्ट. चौथा पॅरामीटर आहे कॅटलिस्ट. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. देयर इज नो सच इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन व्हॅल्यू ऑफ इक्विलिब्रियम. Value of equilibrium does not changes on addition of catalyst, but it helps to achieve equilibrium faster. It only helps. It does not change the position of equilibrium. Equilibrium ची position change करत नाही. It does not change the position of equilibrium, but it helps to achieve equilibrium faster, to achieve equilibrium state faster. म्हणजे जी इक्विलिब्रियम स्टेट अचीव्ह व्हायला 1 तास लागत होता, कॅटलिस्ट टाकलं तर ती इक्विलिब्रियम स्टेट हार्डली 5 to 10 मिनिट्समध्ये अचीव्ह करता येईल तुम्हाला. रिॲक्शन प्रोग्रेस जी आहे ती फास्टर होईल. पण कॅटलिस्ट ॲड केला तर कॅटलिस्टमुळे रेट वाढतो, पण रेट नुसता फॉरवर्डचा नाही वाढत, लक्षात घ्या, रेट बॅकवर्डचा सुद्धा वाढतो. If you added catalyst in a particular reaction is at equilibrium, then rate of forward as well as backward reactions are increases, and effectively there is no such change on equilibrium value. इक्विलिब्रियमची न्यूमरिकल व्हॅल्यू जे त्याच्यावर काही परिणाम होत नाही, त्याच्या पोझिशनवर परिणाम होत नाही. फक्त फरक एवढाच होतो की इक्विलिब्रियम लवकरात लवकर अचीव होते, वेळेचा फरक पडतो. आणि टाइम इज नॉट अ कन्सिडरेबल फॅक्टर इन दिस कॅटेगरी. मग हे झालं सर्वच्या सर्व केमिकल इक्विलिब्रियम या चॅप्टरबद्दल. केमिकल इक्विलिब्रियममध्ये एवढेच टॉपिक आहेत. केमिकल इक्विलिब्रियममध्ये एवढेच आहेत. याच्या पुढचा जो पार्ट आहे सर्व हा आयोनिक इक्विलिब्रिया आहे. आणि आयोनिक इक्विलिब्रिया हे चॅप्टर तुम्ही 12thमध्ये शिकणार आहात. कुठे शिकणार आहात? 12thमध्ये. पण त्याच्या आधी हे चॅप्टर जर आपलं कंप्लीट झालं तर याच्यावर काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्ससुद्धा असतील. हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. तुम्हाला एक शीट प्रोव्हाइड केली जाईल, PDF शीट, ज्याच्यामध्ये अराउंड 25-30 जे काय क्वेश्चन्स असतील ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही जर ते क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न केला तुमच्या लक्षात येईल की याचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे, किती सोपे प्रॉब्लेम्स आहेत. फार जास्त त्याच्यामध्ये डोकं लावण्याची गरज नाही आहे. इझी कन्सेप्ट आहे आपला, खूप सोपं टॉपिक्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया याच टॉपिकचे न्यूमरिकल्स घेऊन, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन घेऊन. तोपर्यंत बाय बाय.